नमस्कार मित्रांनो, इयत्ता 34 हेतू अभ्यास विषय इंग्रजी डे 4 दिवस 4 आणि आजचा घटक आहे मित्रांनो डेज ऑफ द वीक. डेज ऑफ द वीक म्हणजेच आठवड्याचे दिवस. डे म्हणजे दिवस, वीक म्हणजे आठवडा. एका आठवड्यात किती दिवस असतात तर 7 दिवस असतात आणि हे 7 दिवस आज आपण इंग्रजीतून इथे शिकणार आहोत. आता तुमच्यापैकी बरेच जण म्हणाल की आम्हाला सर डेज ऑफ द वीक माहिती आहेच, येतात आम्हाला, पण मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला कॅलेंडरचा देखील सराव करायचा आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि कॅलेंडरचं रीडिंग कशा पद्धतीने केलं जातं ते देखील इथे आपल्याला समजावून घ्यायचं आहे. चला तर सुरुवातीला मित्रांनो मी डेज ऑफ द वीक लिहून दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो बघा, संडे SUNDAY, तुम्हाला स्पेलिंग देखील पाठ असायलाच हवेत. संडे, त्याच्यानंतर मंडे सोमवार, ट्यूजडे मंगळवार, वेन्सडे WEDNESDAY वेन्सडे, थर्सडे गुरुवार, फ्रायडे शुक्रवार, त्याच्यानंतर सॅटरडे SATURDAY सॅटरडे, त्याच्यानंतर संडे. झाले आपले संडे तर आपण घेतलेले आहे. तर अशा पद्धतीने 7 डेज इथं आपण लिहिलेले आहेत बघा. संडे, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. तर हे सगळे डेज ऑफ द वीक तुम्हाला पाठ असायला हवेत. संडे म्हणजे रविवार, मंडे म्हणजे सोमवार, ट्यूजडे म्हणजे मंगळवार, वेन्सडे म्हणजे बुधवार, थर्सडे म्हणजे गुरुवार, फ्रायडे म्हणजे शुक्रवार, सॅटरडे म्हणजे शनिवार. चला आता हे सर्व दिवस तुम्ही लिहून काढा एकदा, म्हणजे तुम्हाला अगदीचा याचा सराव होईल. आता आपण मित्रांनो आपल्या ॲक्टिव्हिटीकडे येऊया, ज्याच्यामध्ये आपल्याला कॅलेंडरचा सराव करायचा आहे. बघा या ठिकाणी काय म्हटले बघा आपल्याला की टीचर इज द डेज ऑफ द वीक अँड स्टुडंट्स रिपीट इट. तर तुमच्या वर्गामध्ये तुम्ही डेज ऑफ द वीक वाचायचे आहेत आणि विद्यार्थी रिपीट, म्हणजे तुम्ही सगळ्यांनीच रिपीटेशन करायचं आहे, त्यांच्यासोबत शिक्षकांसोबत म्हणायचं आहे. पुढे बघा, टीचर शोज देम जुलै मंथ्स कॅलेंडर अँड आस्क क्वेश्चन बेस्ड ऑन इट. तर जुलै मंथचं कॅलेंडर आपण बघायचं आहे आणि त्याच्यावर आधारित हे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे. आपण आता या प्रश्नांची उत्तरं शोधूया. माझ्याकडे इथे जुलै महिन्याचे कॅलेंडर आहे बघा मित्रांनो. या ठिकाणी बघा जुलै 2023, जुलै 2023. या ठिकाणी बघा पहिला क्वेश्चन काय बघा, विच डेट्स शोज संडे इन दिस मंथ. तर या महिन्यामध्ये, इन दिस मंथ या महिन्यामध्ये कोणत्या तारखा, डेट्स, विच डेट्स कोणत्या तारखा शोज संडे रविवार दाखवतात किंवा रविवारी येणाऱ्या तारखा कोणत्या. बघा तर मित्रांनो या ठिकाणी बघा आपण जुलै 2023 कॅलेंडर काढलेलं आहे, तुमच्या घरी असेल तुम्ही घेऊन बघा बसा कॅलेंडर. रविवार बघा या ठिकाणी हे रविवारचे आपल्याला डेट्स शोधायचे आहेत. कोणकोणते आहेत बघा रविवारच्या डेट्स. तर मित्रांनो 30 सुरुवात करणार का आपण, नाही तर आपण 2 न सुरुवात करायची. पहिली येणार आहे 2, त्याच्यानंतर 9, 16, 23 आणि मग 30. अशा पद्धतीने ह्या डेट्स रविवारी फॉल्स होतात किंवा येतात. 2, 9, 16, 23 अँड 30 ह्या रविवारच्या डेट्स असणार आहेत. पुढे, व्हॉट इज द फर्स्ट डे ऑफ दिस मंथ. फर्स्ट डे ऑफ द मंथ, पहिला दिवस. पहिला दिवस म्हणजे मित्रांनो लगेच आपण म्हणा हा चला हा पहिला दिसतोय पहिला दिवस आहे, नाही. फर्स्ट डे याचा अर्थ 1 जुलै, 1 तारखेचा दिवस, पहिला दिवस. तर 1 तारीख कुठे आहे बघा इथे आहे आणि 1 तारीखला कोणता वार होता, शनिवार होता, मीन्स सॅटरडे. सो विच डे इज द फर्स्ट, व्हॉट इज द फर्स्ट डे ऑफ दिस मंथ. Saturday is the first day of this month. Next, what is the last day of this month. Last day, शेवटचा दिवस. आपण काय करू गडबडीत, चला इकडे शेवटी दिसते, हा शेवटचा वारतो नाही, तर तारखेने आपल्याला जायचं आणि या महिन्याची शेवटची तारीख असते 31, 31 इथे. त्यामुळे लास्ट डे येणार आहे सोमवार, मीन्स मंडे. मंडे इज द लास्ट डे ऑफ दिस मंथ. आणि लास्ट आहे हाऊ मेनी डेज आर देअर इन अ वीक. एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात किंवा हाऊ मेनी डेज आर देअर इन अ वीक. देर आर 7 डेज इन अ वीक. तुम्ही बघाल प्रत्येक आठवड्यामध्ये 7 डेज असलेलेच पाहायला मिळतात. 7पेक्षा कमी नाही, 7पेक्षा जास्त सुद्धा नाही. तर तुम्ही कॅलेंडर घेऊन हे क्वेश्चन्सचे आन्सर्स पूर्ण करायचे आहेत. आता इथे बघा आपल्याला एक पोएम रिसाईट करायला सांगितलेली आहे, जी गेल्या वर्षी असते बघा सॉल्मन ग्रँडीची, बरोबर ना. ती पोएम आपण त्याचा सराव करायचा आहे. पुढे, रीड अँड कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. रीड अँड कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. चला, एस्टरडे वॉज, टुडे इज, टुमॉरो विल बी. चला आपण आधी टुडे इज करूया. तर सपोज आज आहे फ्रायडे, ओके, मी लिहितो आज फ्रायडे आहे. सो टुडे इज फ्रायडे. टुडे इज फ्रायडे. मग एस्टरडे वॉज, एस्टरडे मीन्स कालचा दिवस. हा शब्द तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. एस्टरडे मीन्स कालचा दिवस, अगोदरचा दिवस, मागचा दिवस. एस्टरडे वॉज, फ्रायडेच्या अगोदरचा कोणता, संडे. सॅटरडे, फ्रायडेच्या आधी येणार आहे थर्सडे, गुरुवार, थर्सडे. थर्सडे, फ्रायडेच्या आधी थर्सडे. आणि टुमॉरो विल बी, टुमॉरो उद्या, टुमॉरो विल बी उद्या असेल, कोणता असेल, फ्रायडेच्या नंतर सॅटरडे.
सॅटर्डे. तर इथं मित्रांनो तुम्हाला हे दोन शब्द तुम्ही नोट डाऊन करून ठेवा तुमच्या वहीमध्ये, याच्या स्पेलिंग्स पाठ करा, त्याचे अर्थ सुद्धा लक्षात घ्या. एस्टरडे म्हणजे कालचा दिवस, एस्टरडे काल. टुमारो उद्या, टुडे म्हणजे आज, हे तर आपल्याला माहिती आहे. एस्टरडे म्हणजे काल अँड टुमारो मीन्स उद्याचा दिवस. तर ह्या दोन्ही स्पेलिंग तुम्हाला पाठ असायला हव्यात, तुम्हाला हे दोन्ही शब्द लक्षात असायला हवेत. चला आता इथं आपल्याला होमवर्कसाठी काही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ती बघूया या ठिकाणी. तर बघा, एक्सटेन्शन पॅरलल ॲक्टिव्हिटी रिएन्फोर्समेंट होमवर्क. Students observe the calendar page of June 2023 and answer the following question. जून 2023चं कॅलेंडर आपण ऑब्झर्व करायचं आहे, ते पेज, आणि त्यानुसार क्वेश्चन्सचे आन्सर द्यायचे आहेत. मी आता कॅलेंडरमध्ये जून 2023 काढतो, तुम्ही सुद्धा पटकन कॅलेंडर घ्या आणि जून 2023चं जे पेज आहे ते ओपन करा, म्हणजे गेल्या महिन्यातलं पेज. बघा या ठिकाणी मी ओपन केलेलं आहे जून 2023. फर्स्ट क्वेश्चन बघा, हाऊ मेनी डेज आर देअर इन अ वीक. पहिला प्रश्न आहे, हाऊ मेनी डेज आर देअर इन अ वीक. आठवड्यामध्ये किती दिवस असतात? हाऊ मेनी डेज आर देअर इन अ वीक. 7 डेज. हा काही कधीच बदलणार नाही, कुठल्याही महिन्याचे कॅलेंडर काढा, कधीही काढा, कसाही विचारा, आठवड्यामध्ये 7च डेज असतात. पुढे, हाऊ मेनी वीक्स आर देअर इन अ मंथ. हाऊ मेनी वीक्स. तर या ठिकाणी किती वीक्स आहेत बघा, तर हा एक पूर्ण वीक आहे, हा एक सेकंड वीक, 3, 4 वीक्स तर आहेत, आणि हे बघा हे 3 दिवस आहेत, पण हा आठवडा पूर्ण नाही आहे, म्हणजे इथे साधारणतः 4 वीक्स आहेत असं आपण म्हणू शकतो. 4 वीक्स. नेक्स्ट, व्हॉट इज लास्ट डे ऑफ जून 2023. लास्ट डे कुठे येणार बघा, तारीख, लास्ट तारीख 30 तारीख. 30चा डे आहे शुक्रवार. शुक्रवार मीन्स फ्रायडे इज द लास्ट डे ऑफ जून 2023. तर यांचे आन्सर्स आपण लिहायचे आहेत. फिल इन द ब्लँक्स मध्ये आपल्याला इथं संडे दिलेलं आहे आणि बाकीचे डेज भरायचे. तिथे ट्यूजडे दिलेलं आहे, संडे, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे. तर हे दिवस आपण इथे भरायचे आहे. चला, तर अशा पद्धतीने आपण आजच्या या इंग्रजीच्या भागामध्ये डेज ऑफ द वीकचा सराव केलेला आहे, त्याचबरोबर कॅलेंडरबद्दलची माहिती देखील बघितलेली आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे एस्टरडे आणि टुमारो हे दोन शब्द बघितले जे तुम्ही अजिबात विसरायचे नाहीत. एस्टरडे म्हणजे काल, टुमारो मीन्स उद्या. चला आता आपण आपल्या गणिताच्या आजच्या भागामध्ये जाऊया आणि तेथील सराव करूया. इयत्ता 4थी सेतू अभ्यास विषय आहे गणित, आणि आजचा दिवस आहे मित्रांनो 4था दिवस, आणि आजचा आपला घटक आहे संख्यांचा लहान मोठेपणा व चढता उतरता क्रम. लहान मोठेपणा, संख्यांचा लहान मोठेपणा, ज्याला इंग्रजीत आपण स्मॉलर बिगर नंबर्स असं म्हणतो, लहान मोठी संख्या. आणि चढता उतरता क्रम म्हणजे ज्यालाच आपण असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर असे इंग्रजीमध्ये म्हणतो. असेंडिंग चढता क्रम, डिसेंडिंग उतरता क्रम. चला, तर आजच्या घटकाचा जो भाग आहे तो आपण इथे समजावून घेऊया. पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट म्हणजे संख्यातील लहान मोठेपणा कसा ओळखायचा तो इथे बघूया. बघा या ठिकाणी आपल्याला दोन संख्या दिलेल्या आहेत, 459 आणि 861. आता या दोन संख्यांमध्ये आपल्याला लहान मोठेपणा ठरवायची आहे. तर मित्रांनो, लहान मोठेपणा ठरवत असताना पहिली गोष्ट बघायची आहे ते म्हणजे डिजिट म्हणजे अंक बघायचे, म्हणजे किती अंक आहेत ते बघायचे. संख्या दिलेल्या संख्या 2 अंकी आहे का, 3 अंकी आहे का, ते महत्त्वाचं आहे. कारण जितके अंक जास्त तेवढी ती संख्या मोठी असते. म्हणजे एखादी संख्या 2 अंकाची असेल, 2 अंकी संख्या असेल, आणि एखादी संख्या 3 अंकी असेल, तर 2 अंकी संख्येपेक्षा 3 अंक असलेली संख्या ही नेहमी मोठीच असते, आणि 2 अंक असलेली संख्या ही 3 अंकीपेक्षा नेहमी लहानच असते. त्यामुळे अंक त्या दिलेल्या संख्यांमधले किती अंक आहेत बाबा ते बघायला पाहिजे. तर इथं बघा, इथे 3 अंक आहेत, इथंही 3 अंक आहेत, म्हणजे दोन्हीही 3 अंकी संख्या आहेत. आता आपण पुढे जाऊया. आता 3 अंकी संख्यांमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान मोठेपणा ठरवत असताना आपण बघा मित्रांनो, बेरीज वजाबाकी सगळ्या गोष्टी ह्या एकक स्थानाकडून करत असतो, परंतु लहान मोठेपणा ठरवत असताना आपण शतक स्थानाकडूनच सुरुवात करायची असते, पहिल्या घरातून. पहिल्यांदा इथे 4 शतक आहे आणि इथे आहे 8 शतक, बरोबर ना. आता 4 शतकची किंमत किती आहे बघा, 400, बरोबर ना. आणि 8 शतकची किंमत आहे 800, बरोबर ना. 400 आणि 800 या दोघांमध्ये लहान आणि मोठं कोण आपण आरामात ओळखू शकतो. 400 ही लहान आहे 800 पेक्षा, बरोबर ना, आणि 800 हे मोठं आहे 400 पेक्षा. म्हणून ज्याच्याकडे 4 शतक आहेत ते हे 8 शतक असलेल्यापेक्षा लहान आहे, आणि ज्याच्याकडे 8 शतक आहेत ते 4 शतक असलेल्यापेक्षा मोठी आहे. लक्षात आलं. तर इथं बघा 459 ही संख्या लहान आहे आणि 861 ही संख्या मोठी आहे. मग आता लहान मोठेपणा दाखवायचा कसा, तर त्याच्यासाठी मित्रांनो 3 चिन्ह असतात. हे पहिलं चिन्ह, हे दुसरं चिन्ह, हे तिसरं चिन्ह. हे चिन्ह याला म्हणतात पेक्षा लहान, याला म्हणायचं पेक्षा मोठे. तर बघा, हे टोक ज्याच्याकडे असेल ते लहान, नेहमी लक्षात ठेवा. हे टोक ज्याच्याकडे ते लहान, हे 2 टोकं असतील तर ते मोठी, ही 2 टोकं मोठी,
हे लहान आणि हे बरोबर चिन्ह म्हणजे दोन्ही समान असतील तर. आता ह्या संख्या बघा या ठिकाणी मला अशा लिहायच्या आहेत, इथे लिहूनच दाखवलं आहे बघा. 459 ही संख्या लहान आहे त्यामुळे इथं असं चिन्ह केलेलं आहे, कारण ही संख्या लहान आहे कोणापेक्षा, याच्यापेक्षा. आणि इथं बघा 861 आणि 459, तर 861 ही 400 पेक्षा मोठी आहे 459 पेक्षा, म्हणून चिन्ह असं दिलेलं आहे कारण ती मोठी संख्या आहे. लहानाकडं हे टोकाचं चिन्ह केलेलं आहे. आपण अजून एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुमच्या इथे लक्षात येईल. आता बघा मित्रांनो या ठिकाणी इथं आपल्याला संख्या दिलेल्या आहेत ज्या आहेत 451 आणि 429. दोन्हीकडे हे आता 400 400 आलं बघा, 451 429. आता काय करायचं, इथं 400 आहे इथंही 400 आहे, तर आता काय करायचं मित्रांनो, तर आपण शतकच्या पुढचं घर बघायचं, शतकच्या नंतरचं घर येतं दशकाचं घर. इथं बघा इथं 4 शतक आहेत इथंही 4 शतक आहेत, म्हणजे दोन्हीही 400 400 न सुरुवात झालेली आहेत. म्हणून आपण दशकाकडे जाऊया. इथे 5 दशक आहेत आणि इथे 2 दशक आहेत आणि 5 दशकची किंमत आहे 50 आणि 2 दशकची किंमत आहे 20. आणि 50 आणि 20 मध्ये जर बघितलं तर 50 ही संख्या मोठी आहे, 20 ही संख्या लहान आहे. म्हणून 5 दशक 50 कोणाकडे आहे तर याच्याकडं ही संख्या मोठी आहे आणि 2 दशक कोणाकडे आहे तर याच्याकडे ही संख्या लहान आहे. लक्षात आलं. अशा पद्धतीनं ज्यावेळी संख्या पहिला अंक समान असेल शतक शतक तर आपण दशककडे जायचं आहे. आता ह्या संख्या लिहिल्यात कशा बघा, तर 451 आणि 429. 5 दशकवाली ही 2 दशकपेक्षा मोठी आहे, 451 मोठी आहे 429 पेक्षा, म्हणून मोठ्या संख्येचं चिन्ह अशा पद्धतीने द्यायचं. जी मोठी असेल तिकडे तोंड उघडायचं, बरोबर ना. जी लहान असेल तिकडे तोंड, टोकदार तोंड असतं ते लहानवाल्याकडे जायचं. इथे बघा 429 451, इथे बघा 2 दशक इथे 5 दशक आहेत, ही संख्या लहान आहे म्हणून 429 ही लहान आहे 451 पेक्षा. लहानाकडे हे टोकदार टोक केलेलं आहे. तर अशा पद्धतीने हा लहान मोठेपणा आपण इथे समजून घेतला पाहिजे किंवा ओळखता येतो आपल्याला. पुढे बघा अजून एक उदाहरण दिलेलं आहे या ठिकाणी. आता तिसरा भाग दिलेला आहे ज्याच्यामध्ये शतक पण समान आहे दशक पण समान आहे. बघा 752 758, इथे बघा 6 शतक आहेत इथे 6 दशक आहेत, इथे 6 शतक आहेत इथे 5 दशक आहेत इथे 5 दशक आहेत, म्हणजे दोन्ही अंक समान आहेत. मग आता कुठे जाऊया, राहिलेल्या तिसऱ्या घराकडे जाऊया जिथं आहे 2 एकक, जिथं आहे 8 एकक आणि 2 एककची किंमत ही 2 येते, 8 एककची किंमत ही 8च येते आणि या दोघांमधलं लहान कोण 2, मोठं कोण 8. म्हणून 2 एकक कोणाकडे आहे तर 652 कडे आहे. ती संख्या लहान आहे कोणापेक्षा, ज्याच्याकडे 8 एकक आहे म्हणजे 758 पेक्षा. आता हे लिहिलं सुद्धा कसं बघा, 752 ही संख्या लहान आहे 758 पेक्षा, म्हणून लहानाचं चिन्ह असं काढलेलं आहे. आणि 758 ही संख्या मोठी आहे 752 पेक्षा, म्हणून ते चिन्ह अशा पद्धतीनं आपल्याला काढावं लागणार आहे. आपण अजून एक 2 इथं उदाहरणं घेऊया म्हणजे तुमच्या इथे लक्षात येते. बघा इथे मी संख्या लिहितो 2, 538 आणि 499. याच्यामध्ये जर बघितलं तिथं 5 दशक आहे इथे 4 दशक आहे, शतक आहे, सॉरी 5 शतक 4 शतक. 5 शतक हे 4 शतकपेक्षा मोठं आहे म्हणून ही संख्या मोठी आहे याच्यापेक्षा. आता बघा 99 आणि 145. इथं बघा 99 आहे इथं 145 आहे. इथं आता आपल्याला अंक बघावं लागेल. इथं 2 अंक आहेत इथं 3 अंक आहेत, त्यामुळं डोळे झापून 3 अंक ही मोठी संख्या आहे त्याच्याकडे मोठ्या चिन्ह येणार आहे आणि ही लहान संख्या आहे. 99 लहान आहे 145 पेक्षा. अजून बघा 393 391. इथं बघा 3 शतक आहेत इथंही 3 शतक आहेत, 9 दशक आहेत 9 दशक आहेत, 3 एकक आणि 1 एकक. लहान कोण, 1 एकक लहान आहे 3 एकक मोठा आहे म्हणून ही संख्या मोठी येणार आहे याच्यापेक्षा, मोठीचं चिन्ह याच्याकडे केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपण या संख्यांचा लहान मोठेपणा ठरवता आला पाहिजे. आता पुढच्या भागाकडे जाऊया ज्याच्यामध्ये आपल्याला दिलेल्या अंकांपासून लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या आपल्याला इथे तयार करायची असते. तर मित्रांनो तर लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यापूर्वी आपल्याला चढता उतरता क्रमाची माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर चढता क्रम बघा, मला एखाद्या देवळाकडे मंदिराच्या जायचं आहे, वरती मंदिर आहे, पायऱ्या आहेत, तर मी आधी 1 नंबरची पायरी, मग 2, मग 3 4 5 6 7 8 9 10, मग मी मंदिरात पोहोचणार, बरोबर ना. मी चढत गेलो वरती आणि तिथून मंदिरात देवदर्शन केल्यानंतर उतरताना मी आधी 10 नंबरची पायरीवर येणार, 10 वरून 9 8 7 6 5 4 3 2 1 खाली येणार, म्हणजे मी उतरलो, बरोबर ना. जाताना मी 1 पासून 10 कडे गेलो, येताना 10 पासून 1 कडे आलो. तर जातो
एक ही कमी लहान संख्या आहे, लहान संख्या आहे, 10 ही मोठी संख्या आहे. लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जाणे त्याला चढता क्रम म्हणायचं. आणि वरच्या 10 कडून मी एकाकडे आलो, 10 ही मोठी संख्या आहे, एक ही लहान संख्या आहे, त्या मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे येणे त्याला उतरता क्रम असं म्हणायचं. लक्षात आलं? चढता क्रम लहान संख्येकडून मोठ्याकडे जाणे, उतरता क्रम मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे येणे. आता इथं ते का महत्त्वाचं आहे ते मी तुम्हाला सांगतो, कारण मला इथे अंक दिलेत आणि मला संख्या बनवायची आहेत. तर ज्यावेळी तुम्ही लहानात लहान संख्या बनवत असाल, ज्यावेळी तुम्ही लहानात लहान संख्या बनवत असाल त्यावेळी नेहमी तुम्ही चढता क्रम लिहायचा त्या अंकांचा. आणि ज्यावेळी तुम्ही मोठ्यात मोठी संख्या बनवाल त्यावेळी त्या अंकांचा उतरता क्रम लिहायचा. बघा इथे 247 ही संख्या आहे. 247 मध्ये 2 लहान आहे, बरोबर ना, म्हणून सगळ्यात आधी आलं. त्याच्यानंतर 4 आहे मोठं, म्हणून 2 नंबरला 4. आणि 7, 2 4 7 या क्रमाने संख्या आल्या, तर 247 हीच लहानात लहान संख्या झाली. आता उतरता क्रम लिहूया इथं, म्हणजे मोठ्यात मोठी संख्या मिळेल. सगळ्यात मोठं कोण आहे? 7 आहे. त्याच्यापेक्षा जरा लहान कोण आहे? 4 आहे. त्याच्यापेक्षा जरा लहान कोण आहे? 2 आहे. 742 ही झाली मोठ्यात मोठी संख्या. आपण याचं करूया. 432 सगळ्यात लहान कोण? चढता क्रम लिहूया. आधी 2 येईल, त्याच्यानंतर 3 येईल, नंतर 4 येईल. 234 ही लहानात लहान संख्या इथे तयार झाली. आता मोठ्यात मोठी बनवूया. सगळ्यात मोठा आहे 4, 4 नंतर 3, खाली लहान, त्याच्यानंतर 2. 432 ही झाली मोठ्यात मोठी संख्या. आता 109 हे म्हणजे 109 याच्यामध्ये इथं मजा येणार. बघा लहानात लहान संख्या आधी कोण येणार आहे? तर आपण लिहिणार 0 1 9. आता मित्रांनो मी संख्या जी लिहिली आहे ती एकदा वाचा बघू जरा. 0 1 9 इथं 0 1 9 मध्ये ही संख्या शून्यला इथं काहीच किंमत नसते. ही संख्या आहे 19. ही संख्या आहे 19. म्हणजे मी इथं जर 0 लिहिलं तर त्या शून्याला काही किंमत नसते. ही संख्या 2 अंकी होते आणि मला इथं 3 अंकी संख्या बनवायची आहे. 3 अंकी लहानात लहान. त्यामुळे इथं जर 0 असेल तर अशा वेळी काय करायचं? 0 पहिल्यांदा घ्यायचं नाही. 0 पेक्षा मोठं कोण आहे? 1 आहे. 1 आधी घ्यायचं आणि मग 2 नंबरला 0 ठेवायचं आणि मग राहिलेला अंक पुढे घ्यायचा. 109 ही संख्या काय झाली बघा या ठिकाणी लहानात लहान संख्या झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता मोठ्यात मोठी संख्या करताना आपल्याला एक सवय लागलेली असते. जे लहानात लहान केलंय चढता क्रम ते उतरता क्रम त्याच्या विरुद्ध करायचा. म्हणजे काय? उलटं लिहायचं. चला 901 असं आपण करतो, कारण मी असं लिहिले ना, मग 901 लिहून रिकामी होतो, चुकतं. तर मित्रांनो उतरता क्रम करताना किंवा मोठ्यात मोठी संख्या बनवताना मात्र मित्रांनो जो आपला रेग्युलर नियम आहे तशाच करायचा आहे. सगळ्यात मोठी आहे 9, त्याच्यानंतर 1, त्याच्यानंतर 0. 910 ही संख्या येणार आहे इथं या ठिकाणी मोठ्यात मोठी संख्या. आणि लहानात लहान 109. लक्षात आलं? 0 असेल तर ते नेहमी लहान संख्या बनवताना 2 नंबरलाच लिहायचं. अजून एक शून्याचं उदाहरण आहे ते इथे बघूया. चला 850 सगळ्यात लहान आहे 0, पण 0 हे नेहमी 2 नंबरला लिहायचं लहान संख्या बनवताना. म्हणून 2 0च्या नंतर 5, आधी 5 लिहिलं, मग 0 आणि शेवटी आलं 8. आणि मोठ्यात मोठी संख्या बनवताना मात्र सगळ्यात मोठं 8, त्याच्या खालोखाल 5, त्याच्या खालोखाल 0. 850 अशा पद्धतीने आपण ह्या लहान मोठ्या संख्या इथे बनवायच्या आहेत. आता पुढे जाऊया. चढत्या उतरत्या क्रमाने मांडणी करा. आपल्याला काही उदाहरणं दिलीत बघा. चढता उतरता क्रम लिहायचा आहे. आता चढता उतरता क्रमाबद्दल मी तुम्हाला आधीच माहिती सांगितली. चढता क्रम म्हणजे लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जाणे, उतरता क्रम म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे येणे. इथे एक उदाहरण दिले बघा. तर संख्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये चढता उतरता क्रम लिहिताना मित्रांनो तुम्हाला आधी लहानात लहान संख्या शोधावी लागेल. सगळ्यात लहान कोण आहे? तर जसं मगाशी बघितलं लहान संख्या कशा शोधायच्या? त्याच्या स्थानावरून बघायच्या. इथं 5 शतक आहे, इथं 7 शतक आहे, इथं 3 शतक आहे. तर 386 ही सगळ्यात लहान आली. त्याच्यानंतर थोडीशी मोठी 563, थोडीशी मोठी 746. उतरता क्रम लिहिताना सगळ्यात मोठी 746, त्याच्यापेक्षा जरा लहान 563, त्याच्यापेक्षा लहान 386. आता इथे करूया. 902 870 990 सगळ्यात मोठं कोण आहे बघा? सगळ्यात लहान कोण आहे? 870. 1 नंबरला येईल. 2 नंबरला बघा 902 990 इथं 9 शतक आहे, इथं 9 शतक आहे. आता काय करायचं? दशककडे जाऊया. ही संख्या तर ऑलरेडी आपण घेतलेली आहे. इथं 0 दशक आहे, इथं 9 दशक आहे. त्यामुळं 0 दशक असलेली लहान संख्या येणार आहे, मग 902 आणि शेवटी येणार आहे 990. आता नेहमीप्रमाणे 990 सगळ्यात मोठी आली. त्याच्यानंतर येईल 902 जरा लहान आणि शेवटी सगळ्यात लहान 870. इथेही तसंच आहे बघा. 5 शतक 4 शतक 5 शतक 5 शतक सगळ्यात लहान कोणाकडे आहे? 4 शतककडे आहे. 4 शतकवाली पहिली 1 नंबरला आहे. आता या तिघांमध्ये आपल्याला ठरवायचं आहे. इथे 5 शतक आहे, इथे 5 शतक आहे, इथे 5 शतक आहे. दशककडे जाऊया. इथे 4 दशक आहे, इथे 4 दशक आहे, इथे 2 दशक आहे. लहान कोण आली? 2 दशक. 2 नंबरला येईल 520. आता राहिल्या कोण? ह्या 2 संख्या. इथे 4 दशक 4 दशक एकककडे येऊया. इथं 2 एकक, इथे 8 एकक. लहान कोण? 2 एककवाली, म्हणून 542 3 नंबरला येईल. आणि राहिलेली 548 ही सगळ्यात मोठी संख्या आहे जी 4 नंबरला येईल. बरोबर ना? तसंच इथं मोठी संख्या शोधायची. सगळ्यात मोठी कोण? 548 येईल. त्याच्यापेक्षा लहान 542, त्याच्यापेक्षा लहान 520, त्याच्यापेक्षा लहान 452 आणि उतरता क्रम आपला होऊन जातो. तर अशा पद्धतीने आपण चढता उतरता क्रम इथे सराव करायचा आहे. आता पुढे अजून आपल्याला एक होमवर्क दिलेला आहे ज्याच्यामध्ये
दिलेल्या अंकांचा एकदाच वापर करून 3 अंकी संख्या जास्तीत जास्त संख्या तयार कर व त्या संख्यांची चढत्या उतरत्या क्रमाने मांडणी कर. तुम्हाला या अंकांपासून जास्तीत जास्त संख्या तयार करायच्या आहेत आणि त्या चढत्या उतरत्या क्रमाने लिहायच्या आहेत. संख्या तयार करायच्या कशा, तर उदाहरण हे घेतो. इथे बघा हे 3 अंक आहेत, 3, 7, 8 आहेत. आपण काय करूया, पहिल्यांदा 3 ला शतक स्थान ठेवूया, म्हणजे 300 आणि उरलेले 2 अंक लिहितो 378. परत 300 तसंच घेतो, 8 इथे घेतो, 7 इकडे घेतो, 387. बघा आता 7 ला शतक स्थानी घेतो 700, 3, 8 म्हणजे 738. 7 शतक या दोघांची अदलाबदल करतो, 8, 3 783. आणि इथं बघा 8 शतक स्थानी घेतो 873 आणि 837. अशा ह्या 6 संख्या या ठिकाणी तयार झालेल्या पाहायला मिळतात मित्रांनो. प्रत्येक अंक 2-2 वेळा काय करा तुम्ही शतक स्थानी घ्यायचा आणि यांची 7-8 घेतलं, 8-7 केलं, 3-8, 8-3, 7-3, 3-7 अशी जागा बदलली की 3 अंकांपासून एकूण 6 3 अंकी संख्या इथे तयार होतात. जर 0 असेल तर मात्र 4च होतात, कारण 0 शतक स्थानी घेतलं तर काय होणार आहे बघा. समजा मी 0 शतक स्थानी घेतो, 0, 3, 6 आणि 0, 6, 3 या 2 संख्या तयार झाल्या, पण त्या 3 अंकी आहेत का, नाही, त्या 0ला काहीच किंमत नसते. त्यामुळे इथं तुम्हाला 4च संख्या तयार मिळतील, एक 600 वाल्या आणि एक 300 वाल्या अशा पद्धतीने. तर त्या सगळ्या संख्या बनवा मित्रांनो, त्या तुम्ही चढत्या उतरत्या क्रमाने लिहायच्या आहेत. त्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला मोठ्यात मोठ्या संख्येला रिंगण करायला सांगितलेलं आहे. तो प्रश्न इथे आपण सॉल्व्ह करूया. बघा 4 दशक 2 शतक 9 एकक. इथं दशक आहे, इथं एकक आहे, इथं शतक आहे. साहजिकच शतक हे मोठं आहे दोघांपेक्षा, त्यामुळे 2 शतकवालं मोठं असणार आहे. इथे बघा 375, 475, 275. इथे 3 शतक 4 शतक 2 शतक आहे. जास्त शतक कोणाकडे, 4 शतक, ही मोठी संख्या. इथे बघा 6 शतक 6 शतक 6 शतक, तिन्ही शतकं समान आली. 6 दशक 3 दशक 0 दशक, मोठं कोण, तिघांमधलं 6 दशक मोठं, म्हणून ही मोठी झाली. इथे बघा 67 दशक 6 शतक 700 एकक. आता आपण काय म्हणणार, चला अरे वा हे 6 शतक आहे, हीच मोठी येणार, नाही मित्रांनो. तर बघा काय येत नाही सांगतो तुम्हाला. 67 दशक, दशकाच्या शून्य किती, 1 0, एक दशक म्हणजे 10 बरोबर ना, 1 0 म्हणून 1 दशकाची शून्य दिली. 6 शतक 600 आणि 700 एकक, एकक म्हणजे जसेच्या तसे एकक. आता मला सांगा याच्यामध्ये कोण मोठं आहे बघा, 670, 600 की 700. तर या ठिकाणी 700 ही संख्या मोठी आहे मित्रांनो, कारण बऱ्याचदा आपण काय दिसतो, हा शतक आहे, शतक म्हणजे मोठं, चला हेही मोठं असणार, तर हा इथे घोळ होऊ शकतो. पुढे बघा 456, 465 आणि 406. या ठिकाणी 4 शतक आहे, 4 शतक 4 शतक आहे, 5 दशक आहे, 6 दशक आहे, 0 दशक आहे. मोठे दशक कोणाकडे, 6 दशकाकडे. इथे बघा 789, 788, 787. 7 शतक 7 शतक 7 शतक. 8 दशक 8 दशक 8 दशक, दोन्ही समान. एकककडे 9 एकक 8 एकक 7 एकक, 9 8 7, मोठं कोण, 9, म्हणून ही मोठी येणार. इथे बघा 4 दशक 3 शतक 60 एकक. परत संख्या लिहा, 4 दशक म्हणजे 40, 3 शतक म्हणजे 300, 60 एकक म्हणजे 60, तर इथं मोठी येणार आहे 300. पुढे बघा 20 दशक, दशकाचे 1 0 म्हणजे 200 झाले. 30 एकक म्हणजे 30 आणि 25 एकक म्हणजे 25च झाले. 30 एककचे 30च, 25 एककचे 25, म्हणून मोठी कोण, ही संख्या इथे मोठी झालेली आहे. तर अशा पद्धतीनं आपण ही संख्या लहान मोठ्या इथे ठरवायच्या आहेत. अशा प्रकारची अधिकची उदाहरणं तुम्ही घेऊन त्यांचा सराव करायचा आहे. तर आजच्या दिवसामध्ये मित्रांनो आपण इंग्रजीचा देखील सराव केलेला आणि गणितामधील देखील घटकाचा सराव केलेला आहे. याचा तुम्ही अधिकचा सराव करायचा आहे. चला तर भेटूया आता पुढच्या भागामध्ये. थँक्यू व्हेरी मच.